उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। आताची मोठी बातमी आहे, देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर चर्चेची शक्यता आहे। वर्षावर श्रीकांत शिंदे यांच्यासह शंभूराज देसाई, उदय सामंत उपस्थित असल्याची माहिती आहे। वर्षावर फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता जी मोठी अपडेट येत आहे त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यांवर दाखल झालेत। वर्षावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर काही मतदारसंघात जागा वाटपासंदर्भातला मुद्दा प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात आता काय घडामोडी घडतात वर्षा बंगल्यावर हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावर दाखल झाल्यात, मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक होणार अशी माहिती मिळते। नेमकं या बैठकीचं कारण काय, काय घडामोडी आहेत? कारण अद्याप काही मतदारसंघात जागा वाटप आणि उमेदवारांबद्दल सध्या पेच निर्माण झालेला आहे। नक्कीच, कारण एकंदर पाहिलं तर कुठेतरी अजूनही महायुतीमध्ये अनेक जागांचा तिढा हा अजूनही कायम आहे, ज्यामध्ये संभाजीनगर असेल, नाशिक असेल, त्यानंतर पालघर असेल, अनेक लोकसभा आहेत तिथे अजूनही हा तिढा अजून सुटलेला नाहीये। त्यासाठी अनेकदा अजूनही बैठका त्यांच्या सुरू आहेत। आज देखील सागर बंगला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत अनेक बैठका पार पडलेल्या आहेत। अनेक जणांनी त्यांच्या भेटीकडे गेलेल्या आहेत आणि अगदी थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यासोबत विनोद पाटील हे देखील संभाजीनगरमधील इच्छुक अशा प्रकारचे नेते आहेत ते देखील तिथे पोहोचलेले आहेत। त्यामुळे नेमकं संभाजीनगरचा तिढा सुटतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच भूषण, या बैठकीत काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।